सरकारवर कठोर टीकेनंतरही जिथं त्रास दिला जात नाही तीच खरी लोकशाही आहे असं म्हणत लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलंय असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. पाहूया. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता. लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणून ठेवलाय अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीवेळी देशाच्या भविष्यासाठी आपण मोदींना पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. मात्र अमेरिकेतल्या कार्यक्रमात लोकसभेचा निकाल हा सर्वांना जमिनीवर आणणारा होता असं राज ठाकरे म्हणाले. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. त्या काळामध्ये युद्ध जिंकण्यासाठी म्हणून त्यांच्या राजा जो होता त्यांनी विन्स्टन चर्चिलला तिथे पंतप्रधान केलं आणि पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी ती स्ट्रॅटेजी आखून वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. 8 महिन्यानंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या आणि विन्स्टन चर्चिल पडले. तिथे ज्या वेळेला हे प्रश्न विचारले गेले लोकांना की अरे तुम्हाला युद्ध ज्या माणसाने जिंकून दिलं त्यांना निवडणुकीमध्ये 8 महिन्यानंतर तुम्ही पाडलत, काय झालं तुमचं. ते बोलले नाही, युद्ध काळात तो योग्य होता, शांततेच्या काळात योग्य नाही येतो. हा समज ज्या समाजामध्ये आहे ना, लोकशाही तिथे नांदते. पण मग या पार्श्वभूमीवरती ताज्या लोकसभेच्या निकालांकडे आपण कसं बघणार. या आत्ताच्या झालेल्या ते निकाल भारतीय मतदाराबद्दल काही सांगतात असं तुम्हाला वाटतं का. नक्की सांगतात, परंतु या सगळ्यातनं मला काय आत्ता निकाल लागलाय, यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे. तू उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील, काही माहीत नाही आपल्याला. आता तर साधारणपणे 1 वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता. हो, लोकसभेच्या निवडणुकीतून बोध घ्यायचाच असतो. विजय झाला तरी बोध घ्यायचा असतो, कारण विजयातून विजयाकडे जावं लागतं, पराभवातून विजयाकडे जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा बोध घेतला पाहिजे. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं. साहेब, काल राज ठाकरे असं म्हणलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणले सगळ्यांना. माहिती नाही, आम्हाला आमचे काही जमिनी. अमेरिकेतली लोकशाही आणि भारतातली लोकशाही यातला फरक सांगताना राज ठाकरेंनी दिलेलं उदाहरण हा अप्रत्यक्षपणे भाजपला टोला होता असंही बोललं जात आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच नाही कळलाय अजूनपर्यंत भारतामध्ये. अमेरिकेमध्ये जी आहे त्याला मी लोकशाही म्हणेन. माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही, माणूस सुज्ञ पण असायला लागतं. ते जे सुज्ञ असणं तिथे डेमोक्रेसी नांदते. ऑस्करच्या व्यासपीठावरनं मेरिल स्ट्रीप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात आणि त्या बोलल्यानंतर, इतकं कडवट बोलल्यानंतर मेरिल स्ट्रीपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ह्याच्यासारखी लोकशाही नाही कुठची. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे. बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. भाजपला बिनशर्त पाठिंबा देताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उभे केले होते. कारण महाराष्ट्रात भाजपवर पक्ष फोडाफोडीचा आरोप झाला. त्यात राज ठाकरेंनी राजकीय व्याभिचाराला मान्यता देऊ नका असं म्हणतच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे. बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से.
आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल? कोथळे बाहेर काढतील. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. आता मी हा काही राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील, काही माहीत नाही आपल्याला आता. तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू. वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.